ते कुठे जात आहोत ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये कळेल. सृष्टी आपल्याला सांगेल की आम्ही कुठे जातोय. सृष्टी, आपण कुठे जातोय? पिंकीच्या घरी चाललो आपण. कुठे जातो सृष्टी आता आपण? रिसॉर्ट जातोय. आता आम्ही निघालो आहोत आणि बघूया आता आपण किती वेळात तिथे पोहोचतो. चला. मित्रांनो, आता आम्ही पोहोचलेलो आहोत विरार टोल नाक्यावर. ॲक्च्युली आम्ही चाललेलो आहोत सफाळ्याला. फिशरमॅन विलेज रिसॉर्ट म्हणून आहे, तर ते आपण आज एक्सप्लोर करणार आहोत. आणि आपली कोकणात जाताना जसे घाट आहेत तसंच हा घाट आहे बघा. इथे कशी लाईन लागली आहे. तिथे बस झाली आपली लालपरी. आता सफाळ्याचा ब्रिज आहे. तिथे पण ॲक्च्युली मस्तपैकी सिस्टम बनवली आहे. खालून रेल्वे स्टेशन आहे आणि त्याच्यावरून आता हा ब्रिज क्रिएट केला आहे. त्याच्यामुळे ईस्ट वेस्टला कनेक्टिव्हिटी पण फास्ट आहे. नाही तर पहिलं रेल्वे ह्याच्यामधून क्रॉसिंग करावं लागायची, पण हे आता एक बेटर केलं आहे या लोकांनी. त्याच्यामुळे ईस्टला वेस्टला जायला इझिली जाऊ शकता. आणि खूप डेव्हलपमेंट इकडे पण आता झालं. वेस्टला आय थिंक खूप. फायनली आम्ही पोहोचलो आहोत. कुठे पोहोचले? ही बघ किती खुश झाली आहे. रिसॉर्टला पोहोचली आहे आणि गाडी पार्क केली आहे. काय दाखव चिमणी दाखव. ही चिमणी आहे. ही चिमणी आहे. आता आपण एंट्री करू आणि त्यांच्या रिसेप्शनला जाऊया. अंधेला पण खूप सारे लोक दिसत आहेत. बाय सृष्टी. चिमणे. सो हे आम्ही चाललो आहे ॲक्च्युली फिशरमॅन विलेजला. आज आम्ही फिशरमॅन विलेजचा पूर्ण तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल. इथे एंट्री केल्यानंतरच पार्किंगचे स्पेस स्टार्ट होतो. लेफ्टला त्यांचं जेवायचं पूर्ण एरिया आहे, म्हणजे तुम्हाला डायनिंग एरिया ह्या साईडला आहे. आणि इथेच एक मंदिर पण आहे. तर आमच्या मॅडमला बोटमध्ये बसायचं आहे. एवढी मोठी बोट आहे. तुझी बोट आहे. चुहा नाही, ते कोकू आहे. कोकू. जात नाही जा. आल्या आमची नाटकं सुरू. तुला मस्त वाटली बोट? सो इथे अशी गाड्यांना पार्किंग आहे. इथे त्यांचं ऑफिस आहे आणि इथे सगळी अशी आता मोस्टली अशी सगळी लाईनीत घरं आहेत. आणि इथे त्यांनी एक मस्त बनवलं आहे. हा जा. हे बघ इथे बघ फवारा लावलाय बघ. इथे फवारा आहे बघ. स्प्रे बघ स्प्रे. हा राय तू उभी राहा. जा घरात जा. इथे उभी राहा. इथे उभी राहा. बघा ते इथे अशी ही त्यांची घर आहेत स्मॉल. रात्री इथे मला वाटतं चांगला व्ह्यू असेल. आणि तिथून पण असं इथे एक पूर्ण असं तलाव आहे, म्हणजे तुम्हाला ह्याचं मी नंतर दाखवेनच पूर्ण. तर पूर्णपैकी असं तिथून तलाव आहे. याच्यामध्ये संध्याकाळी बोटिंग करू शकता. आणि जे लोक ह्या रूममध्ये इथे राहत असतील त्यांना तिथे मस्तपैकी लाईटिंग्स अँड ऑल आणि ह्या ठिकाणी उभे राहून ते फोटो वगैरे काढू शकतात. त्यांना आपण विचारू जर आम्हाला जर व्ह्यू म्हणजे आतमध्ये जर बघायला भेटत असेल तर रूम्स दाखवता येतील का, ते वरून पण आपण ट्राय करू जायला. आणि आम्हाला तुम्ही कुठचा रूम दिला आहे तो मी तुम्हाला आता थोड्या वेळात दाखवतो. सो इथे त्यांचा जेवणाचं पूर्ण आहे डायनिंग. आणि हे पूर्ण त्यांचं असं बोटिंग करण्यासाठी पूर्ण बोटिंग करू शकता ह्या बोट्स आहेत इथे. आणि इथून पूर्ण असं
त्यांचं एक पूर्ण एरियामध्ये म्हणजे पाणी वगैरे तिथे तुम्ही ते फिरू शकता. तिथे मध्ये संध्याकाळची मे बी लाईटिंग वगैरे असतील, ते इव्हिनिंगला गेल्यावर समजेल. तिथे काय बघा वरती? अच्छा बघा एकदम मस्त स्कूटर वगैरे सह घेऊन आले. म्हणजे खेळायचं पण बंदोबस्त करून आली ती. ऐकतच नव्हती, मला पाहिजे म्हणजे पाहिजे. सो हा पूर्ण त्यांचा असा चालायचा इथे आहे. आणि इथे हे सगळे असे छोटे छोटे हाऊसेस आहेत, ऑलमोस्ट सगळे फुल आहेत. हे ह्यांचं ते अजून ओपन नाही केलं. अच्छा इकडे बनवला, मग तो तसाच ठेवला की तिथे काय हे करायला? नाही, तो जो बाहेर बनवला तो आता चालू आहे की बंद आहे? काम बाकीच आहे. 2 वर्ष अगोदर तेव्हा पण तीच अवस्था होती. हे पण अच्छा, हे पण थांबवलं. हे पासिंग नाही करा, कॉन्टिनेंटल बनवलं होतं. ओके, पण एक्स्ट्रा बोलून पासिंग नाही, मग इकडे बनवलं. अच्छा बार बनवलं पण माल भरलेला आहे, पण ओपनिंग नाही केलेली कारण इकडे पब्लिक तशी नाही आहे. आता जे एसटीवाले असतात ना त्यांना डिस्टर्ब होतात. अच्छा, हे तुम्ही गरमीसाठी वरती असं हे केलंय ना. सो आता आपण ज्यांनी आपल्याला हा असा रूम दिलाय, हा वाला, ह्याला आपण बोलतात सॅल्मन स्टे. आता आपण बघू हा आतून कसा आहे. फाय 503 आपला नंबर आहे. हो हो. तो इथे आम्हाला सध्या ही जागेवर दिलं सॅल्मन स्टे. आणि इथे अशी 4 घरं आहेत. इथे असं थोडंसं ग्राउंड आहे आणि त्याच्यानंतर समोर हे पूर्णपैकी असं मस्तपैकी स्विमिंग पूल आहे. तर त्या साईडला तिकडे त्यांनी बार झोन बनवला होता, पण तो काही कारणास्तव कॅन्सल झालेला आहे. आपण त्या लेकला नंतर जाऊ, तो लेक पण मी तुम्हाला दाखवतो. पण पूलच्या बाजूला हे आपलं समोर असं मस्तपैकी घर आहे, ते मी तुम्हाला दाखवतो. आमची मॅडम बघा कशी ते करते. आणि याच्यात सर्वात बेस्ट म्हणजे बघा, गरम होईल म्हणून वरून पाणी टाकतात, जेणेकरून शेडवरचं गरम नाही होणार. तर आता आपण दाखवूया. चल सृष्टी, दाखव तुझा हाऊस दाखव. हे आमचे मॅडम याला पूर्ण यूज करणार आहे मस्त. तर इथे मस्तपैकी अशी ही आहे आणि हे पूर्ण घर असून असं दिसतं. इथे TV आहे आणि वरच्या साईडला असं अशापैकी त्याने हाऊस बनवलेलं आहे. इथे बेड आहे आणि हां, काय तुला काय पाहिजे? अभ्यास करते. घरी अभ्यास करत नाही, इथं अभ्यास करायला आठवण आली. आणि इथे अशी बसायला जागा आहे थोडी. हा इथे बेड आहे. इथे एक तुम्हाला मिनी फ्रीज तुम्हाला भेटेल. आणि हा बाबू, हा बघा बघा हिला बघा. आणि हे असं पूर्ण तुम्हाला एक रूम भेटेल. एक कपलसाठी इनफ आहे आय थिंक. आणि ॲज अ बाथरूमची सिस्टम दाखवतो. वॉशरूमची सिस्टम, वॉशरूम थोडा छोटा वाटतोय पण ठीक आहे. ते बेसिन आणि असं एक कॉमन वॉशरूम तुम्हाला भेटेल. पण ह्याची जी कॉस्ट आहे ती तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओ एंड झाल्यावर सांगेन. कॉस्टिंग आणि फूडचं किती खर्च आहे इथे ते सगळं तुम्हाला मी ते सांगेन. हे आता मस्तपैकी AC VC सगळं आहे इथे. सो आपली मॅडम इथे स्कूटर पण घेऊन आली आहे. स्कूटरशिवाय ती यायला तयारच नव्हती. हां, हे बघा हे बघा हिला बघा. अरे बस बस, तुटेल सृष्टी. आणि इथे समोरच तुम्हाला बीच म्हणजे स्मॉल पूल आहे. तुम्हाला फूड ऑर्डर करायचं असेल, काही करायचं असेल तर ते तुम्ही इथे करू शकता. आणि त्यांचं इथे बघा सगळं लिहिलेलं पण आहे. द फिशरमॅन विलेज हाऊस रूल्स. चेक इन टाईम 12 वाजता आहे, चेकआउट टाईम 10 वाजता आहे. ID कार्ड कंपल्सरी, AC VC सगळे रूल्स तुम्हाला इथे भेटतील. आणि तुम्ही इथून ऑर्डर पण करू शकता तुम्हाला जे पण काय पाहिजे असेल ते. आणि चेकआउट टाईम स्ट्रिक्टली 10चा आहे इथे. सो आज पण थोडी संडे आहे, मला वाटतं डेची लोक क्राऊड असेल इकडे. सो आपण नंतर थोड्या वेळाने हे पूर्ण एक्सप्लोर करू, कसं आहे दिसतं ते बघूया. हां बाबू, हां दाखवूया स्विमिंग पूल दाखवूया. चल
4 ते 6 सीट आहे. त्याच्यामध्ये फोटो 6 मध्ये बोटिंग आहे. अच्छा, आता याने इथे बोटिंग पण दिलेली आहे. आपण नंतर जाताना बोटिंग तुम्हाला दाखव. बोटिंग आहे आणि स्विमिंग पूलचं असेल आतापासून रात्री 8 वाजेपर्यंत. अच्छा, म्हणजे तुम्हाला हा स्विमिंग पूल रात्री 8 पर्यंत आहे. म्हणजे सकाळी जर तुम्ही आलात तर सकाळपासून त्या रात्री म्हणजे सकाळी म्हणजे 12च्या नंतर 12 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत स्विमिंगमध्ये तुम्ही पार्टीच करू शकता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पण पार्टी करू शकता. सो हे मस्त आहे. हां, पण तू त्याला हे नाही सांगितलंस की तू 7 वाजता उठतेस तर मग कसं ब्रेकफास्ट करणार? पप्पाकडे बघ, इकडे बघ बाय. तू काय खाणार आहे? काय खाणार आहे? स्वांचा आता आपण मेनू आणि आता मेनू बघू कसं काय ऑर्डर करायचं आहे, काय काय ऑर्डर करायचं आहे. मेनू खूप मोठा आहे. ड्रिंक विंक पण तुम्ही इथे करू शकता. लेट्स सी, थोडं आपण चेक करू. आता भूक लागली आमच्या मॅडमला आणि मला पण. चला फटाफट खाऊ. सो इथे बघा मस्तपैकी त्यांनी हा ॲक्च्युली मेन त्यांचा हे आहे. इथे बोटिंग संध्याकाळी होते. आपण आता तिथे जाणार आहोत. तो एक ब्रिज तिथे गेला आहे. आपण तिथून असे जाणार आहोत. आणि लास्ट टाईम आम्हाला तिथून त्यांनी दिलं होतं घर, पण तेव्हा मी व्हिडिओ नाही बनवलेला ॲक्च्युली. तर आता आपण तिथे पण जाऊन तुम्हाला मी एक्सप्लोर करतो ही पूर्ण जागा कशी आहे. सो आम्हाला तर चांगली वाटते. संध्याकाळचा टाईम इथे मस्त असणार. सो इथे आहे स्विमिंग पूल आणि आमच्या मॅडमाचं चालू आहे. हे आहे यांचं मिड लेक. जिथे मिड लेकचा एक बेनिफिट असा आहे की तुम्हाला इथून असं चांगल्यापैकी चालायला भेटेल आणि बाजूला पूर्ण पाणीच पाणी. इथे पहिले इथे ह्याचे टेबल वगैरे नव्हते, आता ह्याने टेबल सेट केलेत. हा थंड थंड. आणि तिकडे बघा, तिकडे जेवणाचं आहे सगळं. आपण तर घरीच मागवलं आहे. आणि तिथे असे 4 रूम आहेत. 1 बघा, 1 2 3. मग त्यांना लेक व्ह्यू झाला आणि ह्या इकडच्यांना स्विमिंग पूलचा व्ह्यू आणि हा लेक व्ह्यू. आणि आम्हाला फक्त स्विमिंग पूलचा व्ह्यू. आणि ह्या साईडला इकडे जर बघायला गेलं तर ह्या साईडला इथे तुम्हाला छोटे अजून रूम आहेत जे कॉटेजेस टाईपमध्ये आहेत. हे तुम्हाला इथे दिसत असतील सगळे. हे सगळे कॉटेजेस रूम आहेत. हे सर्व कॉटेजेस आहेत. ते म्हणजे त्याची प्राईस थोडी कमी आहे, ती मी तुम्हाला नंतर सांगतो. ही एक बोटिंग आहे जिथे ग्रुप वगैरे येऊ शकतो. आणि तिथे एक आहे ते पण कपलसाठीच आहे. आपण इथे खाली मोठा ग्रुप असेल ते येऊ शकतो. वरती तिथे 3 रूम आहेत. तर त्याची जर आपल्याला परवानगी भेटली म्हणजे आपल्याला, त्यांना मी विचारलं आहे, पण जर भेटलं तरच आपण टाकू शकतो. ते इथे 2-3 वरती रूम आहेत. तर ते इथे आपल्याला म्हणजे तुम्ही राहू शकता. त्याची पण कॉस्ट वेगळी आहे. आणि हा एक त्यांचा मिड लेकचा हे आहे जिथे संध्याकाळी मला वाटतं चांगला व्ह्यू असेल इथे. तर हा पूर्ण असा व्ह्यू आहे. नाईटला मस्त दिसेल इथे. सो आता तर इथे फवारे वगैरे आहेत बघा. तर ओव्हरऑल मस्त आहे. म्हणजे एकदा येण्यासाठी काय चांगलं आहे. बघा आमची मॅडम. हॅपी बर्थडे सृष्टी. हॅपी बर्थडे सुप्रिया. मॅडमची नाटकं बघा. फोटो न काढण्यासाठी तिला खेळायचं म्हणून नाटकं बघा. जर तुम्हाला भूक लागली आणि तुम्हाला वाटतं त्या किचनच्या इथे जाऊन नाही खायचं आहे तर तुम्ही घरातही म्हणजे तुमच्या इथे तुम्ही जिथे राहताय तिथेही मागवू शकता. सो आता आपलं जेवण आलेलं आहे. लॉलीपॉप, चपात्या, सृष्टीचा आवडीचं ऑमलेट असं सगळं आलेलं आहे. आता याची आपण टेस्ट बघूया आणि त्याचा मग तुम्हाला रिव्ह्यू सांगतो. खूप मस्त आहे.
तुम्ही ट्राय करायला यायला पाहिजे. सो सुप्रिया आणि मी थोडं चादर आम्ही साफ करतोय कारण की पूर्ण घाण. मॅडमनी तिचं हे काय आहे सृष्टी काय गॉगल आहे असं डुबायचं ओके ओके असं करायचं. हा मग आता मॅडमनी आपला स्विमिंग साठी टायर पण आणलाय आणि गॉगल पण आणलाय. काय ते तू कसं लावणार तू? अच्छा असं करणार. आता मॅडमला फुगवून पाहिजे. फुगव. अरे तुझ्याने नाही होत आहे. अरे थमली तू दमली. मी करू. आमची मॅडम बघा किती लहान झाली. तुला मी घेऊन लहान झाले बघा. आता संध्याकाळी आम्ही जस्ट असं थोडा स्विमिंग पूल मध्ये आलोय. बघूया तिला कधीपासून स्विमिंग पूल मध्ये यायचं होतं म्हणून जस्ट म्हटलं आता सध्या स्विमिंग पूल मध्ये घेऊन जाऊया. तिला थार नव्हता होत आतमध्ये बसायला. कधीपासून स्विमिंग पूल करत होती. आता कोण नाही ॲक्च्युली सॅटर्डेला जास्त असतात. संडेला एवढी लोक नसतात. थोडीफारच तुम्हाला दिसतील आणि ऑलमोस्ट थोडंफार खाली पण आहे संडे कारण मंडेला उद्या चेकआउट करणार ना तर मंडेला लोकांना कामाला पण जायचं असतं. तो संध्याकाळचा सनसेट बघा. 2 घरांच्या मधून बरोबर कसा सन जातो ते आपल्या इथे. तर मित्रांनो सकाळी आलो आम्ही सगळं. दुपारी आलो पूर्ण स्विमिंग पूल तेच चालू होतं. त्याच्यानंतर आता आम्ही संध्याकाळी झाली आहे म्हणजे 8 वाजेपर्यंत तर आम्ही फक्त स्विमिंग पूलमध्ये होतो. इथं बेस्ट पार्ट म्हणजे तुम्ही 9 वाजेपर्यंत स्विमिंग पूलमध्ये राहू शकता सकाळपासून. तर त्याच्यामुळे हे एक मला जरा बेटर वाटलं यांचं. आणि इथे खेळायला पण बघा आमची मॅडम बघा फक्त तिला हेच पाहिजे. हां दाखवलाय बघा हिला बघा. घसरगुंडी आहे. सो तुम्हाला आता मी नाईट व्ह्यू दाखवतो या एरियाचा. नाईट व्ह्यू कसा दिसतो संध्याकाळचा व्ह्यू बघा. ॲक्च्युली ते एवढं गरम नाही आहे जेवढं असायला पाहिजे पण ठीक आहे म्हणजे वातावरण एकदम ठीक आहे. आणि हे जे सॅलमन जिथे आम्हाला त्यांनी राहायला दिलेत ते रूम्स बघा कसे दिसतात. असे ते बैलगाडी वगैरे आहे पण आता हे पावसात मला वाटतं जरा सगळं गंज पकडलं आहे पूर्ण. बघा हे बाहेरून असे दिसतात मस्त. रात्रीचा व्ह्यू याचा चांगला असतो. लाईट्स वगैरे एकदम बऱ्यापैकी आहेत. 3 लाईट इथे लाईट बंद आहे जरा त्याच्यामुळे दिसत नाही पण हे त्याचा व्ह्यू मस्त आहे बघा. बघा बोटचा नाईट व्ह्यू. थांबा अशीच थांब अशीच थांब. बघ ना थोडा सृष्टीला झोपाळ्यावर फिरायचंय. झोका घ्यायचाय झोका. ती आणि तिचे प्रश्न. तिकडे पण आहे. तिकडे स्कूल पण आहे. अच्छा. सो मित्रांनो आता वेळ झाली आहे रात्रीची आणि आता आम्ही मागवलं आहे परत जेवण. चिकन क्रिस्पी आणि खूप काही ॲक्च्युली मागवलं आहे. आता आपण हे टेस्ट करूया. स्पेशली हे चिकन तवा त्याची टेस्ट बघू कशी आहे आणि चिकन क्रिस्पीची. ठीक आहे तर आपण आता हे टेस्ट करून बघू. आता मी चिकन क्रिस्पी ट्राय करतो. टेस्ट खूप चांगली आहे म्हणजे ॲक्च्युली जसं पाहिजे तसं आहे.
आता चिकन तवा ट्राय करूया. इथे आता चिकन क्रिस्पी, चिकन तवा. आता आपण चिकन तव्याची टेस्ट बघूया. सो चिकन तवा, ह्याची पण टेस्ट खूप छान आहे. म्हणजे ॲक्च्युली चिकन तवा हा आहे. आता काही हॉटेल्समध्ये थोडा टेस्टचा प्रॉब्लेम असतो, पण हा चिकन तवा ॲक्च्युली आहे. तिखट पण नाही आहे, नॉर्मल आहे. म्हणजे ज्याला तिखट नसेल तोही खाऊ शकतो. मस्त टेस्ट. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता सकाळचे वाजले आहेत 9:30 आणि सफाळ्याला मस्तपैकी बघा तुम्हाला आता काय ढग दिसत असतील. पाऊस जमा झालेत आणि हे आहे इथे आपण राहत होतो. तर आता चेकआउटचा टायमिंग आहे. आता नाश्ता आहे, तो नाश्ता आपण बघूया काय भेटतो. पण ओव्हरऑल जर मी रेटिंग द्यायचं म्हटलं तर ह्या रेटिंगच्या नंतर मी तुम्हाला प्राइसिंग पण सांगणारच आहे. पण रेटिंग जर द्यायचं बघलं तर 5 पैकी 4 आपण देऊ शकतो. कारण की हॉस्पिटॅलिटी पण चांगली आहे आणि म्हणजे ओव्हरऑल एक्सपिरियन्स इथे चांगलाच होता. असं काही हे नाही आहे की जिथे तुम्हाला म्हणजे काही आतमध्ये प्रॉब्लेम्स असतील. थोडेफार होते पण ते ठीक आहे, ते नॉर्मल आहे. त्याच्यामुळेच मी 4 दिले. 4 साडेचार आपण त्याला काउंट करू शकतो. तर हे इथे राहत असाल तर बेटर आहे कपलसाठी. आणि बाकीचे पण आहेत पण ते आता आम्हाला एक्सप्लोर करायला भेटत नाहीत कारण की ऑलरेडी सगळे रूम पॅक्ड आहेत. त्याच्यामुळे त्यांचं असं सांगणं आहे की जेव्हा कस्टमर जातील तेव्हा तुम्ही करू शकता, पण तोपर्यंत आम्हालाच निघायची वेळ येईल, म्हणजे इथून जायची वेळ येईल. त्याच्यामुळे मला वाटतं ते देणार नाही करायला. सो आपण नेक्स्ट टाईम कधी आलो या साईडला तर बघू. सो आता हे आहे आपलं होतं आता. सो इथे आपण आता राहत होतो. आता चेकआउट करून निघू. चला नाश्त्याला जाऊया. सो ब्रेकफास्टला आहे भुर्जी पाव, उपमा आणि पोहा. या 3 गोष्टी आहेत. ती बोल ना सृष्टी, बोल ना अगं, बोल ना. आता ऍक्च्युली आम्ही घरी चाललोय पण सृष्टीला जायचं नाही. सृष्टी बोलते की आज पण इथेच राहूया. सो आता ऍक्च्युली व्हिडिओ एंड करायची वेळ झाली आहे आणि व्हिडिओ एंड करता करता जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला बोललो की ह्या फिशरमॅनची प्राइसिंग आणि जिथे आम्ही राहत होतो त्याची प्राइसिंग तुम्हाला सांगायचे. तर बेसिकली हे जे सॅल्मन स्टे आहे जिथे आम्ही आता राहत आहोत ते पर पर्सन 2000 रुपीज आहे. आणि 2000 रुपीज आहे आणि म्हणजे आम्ही दोघं आहेत तर म्हणजे 4000 झाले. आणि जे फूड असतं ते फूड इथे इन्क्लूड नाही आहे. त्याचं चार्जेस म्हणजे बुफे टाईप ते नाही आहे. ते जो डिनर आणि लंच जो आहे ते तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस तिथे पे करावे लागतील. आणि ते मी तुम्हाला समवेर अराउंड सांगू. आमचा जो खर्च झाला आहे तो सांगतो तुम्हाला. तो आहे समज कमी 2000 रुपये झाले, म्हणजे 6000 रुपये टोटल झालेले आहेत. आणि म्हणजे जर पर माणशी पकडला तर 3000 रुपये पर पर्सन झालेलं आहे. आणि दोघांचे 6000 रुपये झाले, म्हणजे लंच डिनर आणि स्टे असं इन्क्लूड केलं तर. सो ब्रेकफास्ट त्यांचा कॉम्प्लिमेंटरी असतो. तो सकाळी असतो 9 ते 10 टाईम, 9 ते 10 ह्या ह्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर तो ब्रेकफास्ट करून नाही आलात तर 10च्या नंतर तुम्हाला ब्रेकफास्ट मिळणार नाही, ते सरळ उचलून ठेवतात. त्याच्यामुळे ब्रेकफास्टसाठी तुम्हाला 9 वाजता कसंही करून जावंच लागेल 10 वाजेपर्यंत. सो हे आहे फिशरमॅन. याच्यासाठी तुम्हाला सफाळ्याला विरारवरून पण ट्रेन भेटते. विरारवरून तुम्ही सफाळ्याला येऊ शकता आणि सफाळ्याला आल्यानंतर तिथून तुम्हाला रिक्षा भेटतात ज्या करून तुम्ही 200 ते 250 रुपये घेतात. आणि त्याच्यानंतर तुम्ही इथे आरामात आणि इथून पण तुम्हाला रिक्षा भेटतात. कारण की इथून सुद्धा म्हणजे हे स्टेशनपासून हार्डली 15 मिनिट्सवरती आहे, असं कुठे आतमध्ये नाही आहे. आणि बेस्ट पार्ट म्हणजे ह्याच्यानंतर जिथे मी आता जातोय त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. जर तुम्ही विरारवरून येत असाल तर फेरी पण स्टार्ट झालेली आहे. विरारवरून 10 मिनिटात तुम्ही सफाळ्याला येतात. कारण आता आम्ही जे आलो ते नालासोपाऱ्यावरून पूर्ण असं फिरून हायवे थ्रू करून पूर्ण सफाळ्याला इकडे आलो. पण आता जर समजा तुम्ही नवीन येत आहे तर विरारला जर समजा हे बेनिफिट आहे वसई, नालासोपारा आणि विरारवाल्यांना. जर ते विरारवरून येत असतील तर विरारवरून अळण्याच्या इथून तुम्हाला फेरी भेटेल. त्याचे 200 रुपये गाडीचे आहेत, 50 रुपये बाईकचे आहेत. ते पण मी तुम्हाला आता जाताना दाखवेनच. तर ते तुम्ही यूज करू शकता. त्याचा बेनिफिट तुम्हाला नक्कीच होईल. कारण की 10 ते 15 मिनिटात तुम्ही ते सफाळ्यात पोहोचता. जो 1.5 तास असतो तो कमीत कमी म्हणजे तुमचा अर्ध्या तासावर येईल, म्हणजे 1 तास तुमचा वाचेल. सो प्राइसिंग इथे दिलेली आहे. ब्रेकफास्टपासून लंच डिनर सगळं
कॉस्टिंग आम्हाला जी झाली ती आम्ही इथे देतोय आणि ती तुम्ही बघू शकता. आणि ह्याच्याशिवाय दुसरे पण त्यांच्याकडे अवेलेबल आहेत जे स्टेज आहेत. ते बेसिकली 3500 पर्यंत, म्हणजे ह्याच्यापेक्षा 500 रुपीज कमी, पण ते थोडे ठीक आहेत. म्हणजे मी बघितलं आहे त्या हिशोबाने. त्यांनी व्हिडिओ काढायला दिला नाही, पण जे त्यांचे फोटोज बघितले ते त्यांच्या वेबसाईटवरती आहेत ते एवढे ठीक आहेत. पण मला हा स्टे त्यांचा सॅल्मन स्टे बेटर वाटला. सो आता आपण निघूया, तुमच्यासाठी काही क्लिप्स. हा, सृष्टी काहीतरी सांगते घ्या. हा, काय बोल. पप्पा बरोबर आहे, तिकडे आपल्याला दोनचा सेम आहे. सेम आहे दोनचा. तुला तर राहायचंय की जायचं आहे? राहायचं आहे. काय करणार तू राहून इकडे? स्विमिंग पूल ना. ते तुला शिर्डी कोणी बांधली? मम्मीने. पार्टी पण काय येणार आहे? पार्टी पण शेंडी येणार आहे. ओके. सो आता आपण निघूया. 10:30 वाजले. 10चा चेकआउट टाइम आहे. अर्धा तास लेट झालेला आहे. चला निघूया आणि ह्या क्लिप सोबत तुम्ही एन्जॉय करा. चला तर बाय बाय.